आपण पुन्हा एकदा नेस्को सेंटर मधल्या या संपूर्ण तयारीचा आढावा घेऊया। शिवसेनेचे मुख्य नेते म्हणून दसरा मेळावा साजरा करत असताना उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आपली जबाबदारी विसरलेले नाहीयेत, कारण आज मराठवाड्यातले जे पूरग्रस्त आहेत त्यांच्यासाठी मदत पाठवण्यासाठी एक विशेष नियोजन करण्यात आलेलं आहे। आणि याच संदर्भात अपडेट जाणून घेऊयात। अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी याच परिसरातून सध्या आपल्यासोबत आहेत। अक्षय, उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी निभावताना पूरग्रस्तांना मदतीचा हात आज कसा दिला जाणार आहे, काय नियोजन आहे त्या संदर्भात? प्रज्ञा, मी देखील याच गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये आहे आणि ज्यावेळी एकनाथ शिंदे या नेस्को सेंटरच्या पहिल्या गेटवर येतील त्याच वेळी सुरुवातीला मदतीचे 25 ते 30 ट्रक हे फ्लॅग ऑफ केले जातील। म्हणजे या नेस्को सेंटरवरून आजपासून पहिली मदत जी आहे, पहिले ट्रक जे आहेत ते रवाना केले जातील आणि उद्यापासून रोज मुंबईतून आणि वेगवेगळ्या भागातून अशाच प्रकारे मदतीचे वेगवेगळे किट्स घेऊन हे जे ट्रक आहेत ते वेगवेगळ्या मराठवाड्याच्या भागात, कधी धाराशिव, कधी सोलापूर, अशा वेगवेगळ्या भागांमध्ये जाणार आहे। त्यामुळे आधी मदत आणि मग राजकारण, मग दसरा मेळावा अशा प्रकारची अशा प्रकारचा थॉट जो आहे तो इथे देण्याचा प्रयत्न हा एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यातून करण्यात येतो आहे। आणि त्याच्यामुळे आजचा हा जो दसरा मेळावा आहे त्यामध्ये एकनाथ शिंदे जे मुद्दे मांडतील त्यातले काही मुद्दे देखील आपल्या हाती लागलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ते हाच मांडणार आहेत की मराठवाड्यातली मदत ही कुठेही कधीही थांबली नाही पाहिजे। जिथपर्यंत शक्य आहे, जितके दिवस शक्य आहे तितके दिवस आपल्याला बरोबर आहे। त्यामुळे पूरग्रस्तांना मिळणारा प्रत्येक मदतीचा हात सध्या महत्त्वाचा आहे। दसरा साजरा करत असतानाच पूरग्रस्तांना थोडा का होईना धीर मिळेल याची खात्री घेतली जाते। अक्षय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।